नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेमध्ये थोडंसं वेगळं वळण आपल्याला पाहायला मिळणार आहे। ते म्हणजे आपण एवढ्या दिवसाची ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ना, ते म्हणजे राजन आणि सरूच्या भेटीची, ते आपल्याला या व्हिडिओद्वारे पाहायला मिळणार आहे। पण मात्र आता आपल्याला जबरदस्त ट्विस्टसुद्धा या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर आता कमळी आणि निगी अन्नपूर्णा निवासमध्ये सदानंदच्या पायाची मालिश करण्यासाठी तिथे आलेले असतात। तर आता प्रेक्षकांनो, इकडे रागिनी, कामिनी आणि अनिका खूप मोठा प्लॅन केलेला असतो, तो म्हणजे मुंबईहून कमळीला तिच्या गावी हाकलून लावण्याचा। कारण आता कमळी या मालिकेमध्ये आता खूप मोठा कबड्डीचा सामना होणार असतो। तर त्या सामन्यामध्ये कमळीला सहभागी नाही होऊ द्यायचं असतं, ते म्हणजे अनिकाला। आता त्यासाठीच कामिनी आता खूप मोठा डाव रचलेला आहे। तर आता अन्नपूर्णा आजीला सर्व आठवत असते की गुरुजींनी कशा प्रकारे सांगितलेलं आहे की तुमच्या मोठ्या नातीच्या जीवाला आता धोका असणार आहे। तर आता ती देवाला प्रार्थना करते, अन्नपूर्णा आजी, माझी मोठी नात मला लवकरात लवकर मिळून जावो अशी प्रार्थना देवाकडे करते। तेवढ्यातच आता राजन येतो। आई, काय झालं ग, तुझ्या डोळ्यात अश्रू का, असा तो आता अन्नपूर्णाला विचारतो। तेव्हा आज घडलेला प्रकार सर्व गुरुजींनी काय सांगितले, काय नाही, कशा प्रकारे त्यांच्या मोठ्या नातीच्या जीवाला धोका आहे हे गुरुजींनी अन्नपूर्णाला सांगितलेलं असतं। ते आता गुरुजींनी कशा प्रकारे सांगितलं हे सर्व राजनला अन्नपूर्णा सांगते। तर आता अन्नपूर्णा बोलते, राजन, तू उद्या सकाळी काहीही करून सर्व कामे बाजूला ठेवून गुरुजींना भेटण्याकरता मंदिरात जा आणि तू देवी आईला प्रार्थनासुद्धा करून ये की तुझ्या मुलीवर जे काही संकट आलेलं आहे ना, ते देवी आईच्या चरणाशी घेऊन तिची मदत करणार आणि तिची नेहमी रक्षा करणार। तर अशी प्रार्थना तू उद्या सकाळीच लवकरात लवकर देवी आईला करून ये, असं मात्र अन्नपूर्णा आता राजनला सांगते। कारण की अन्नपूर्णाची जीवाची घालमेल झालेली असते, तिला खूप टेन्शन आलेलं असतं की नक्की आता गुरुजींनी मोठ्या नातीवर कोणतं संकट येणार आहे असं ती विचार करत असते। तर प्रेक्षकांनो, आता सरू मात्र तिच्या घरी गावाकडे काही काम करत असते आणि अचानकच कमळीचा फोटो खाली पडतो आणि त्याच रात्री सरूला एक अत्यंत वाईट स्वप्न पडलेलं असतं, ते म्हणजे की कामिनी कमळीच्या जीवावर उठलेली आहे आणि कमळी खूप मोठ्या संकटात सापडलेली आहे असं रात्री सरूला स्वप्न पडलेलं असतं। त्यामुळे आता सरू खूप विचारात असते की नक्की कामिनी कमळीच्या जीवावर उठली तर नसेल ना, कामिनी माझ्या मुलीला कमळीला काही दुखापत तर नाही करणार ना, तिला माहिती तर नाही पडलं ना की राजन ही कमळीची म्हणजे कमळी ही राजनची मुलगी आहे, असा ती सतत विचार करत असते। आणि तेवढ्यातच भिंतीवरून कमळीचा फोटो खाली पडतो आणि त्या फोटोचा काच फुटतो। मात्र प्रेक्षकांनो, आता काच फुटल्यावरती सरू निर्णय घेते की आता काहीही करून तिला मुंबईला जावंच लागणार आहे आणि कमळीची कामिनीपासून तिला वाचवावंच लागणार आहे असं ती विचार करत असते। आणि कमळीची भेट घेण्यासाठी आता सरू मात्र मुंबईला निघालेली असते। तर तिकडे ऋषीला सतत कॉल करण्याचा प्रयत्न करतो, पण प्रेक्षकांनो, ऋषीचा कॉल लागत नाही, ऋषीचा मोबाईल स्विच ऑफ असतो। त्यामुळे आता ती सरू मुंबईत आलेली असते आणि कमळीला शोधण्यासाठी रस्त्याने निघालेली असते, म्हणजे कमळीला कॉलेजमध्ये जाण्यासाठी आता निघालेली असते। तेवढ्यातच आता राजनसुद्धा मंदिराकडे जाण्यासाठी निघालेला आहे। मात्र प्रेक्षकांनो, सरूने आता पूर्ण तिचा चेहरा ना तिच्या पदराने झाकून घेतलेला आहे की जेणेकरून तिला कोणीही ओळखू शकणार नाही। कामिनीची एवढी भीती तिला वाटत असते की तिचा चेहरा बघून कामिनी तिच्यासमोर कामिनीच्या भीतीमुळे तिने आपल्या चेहरा पदराने पूर्ण झाकून घेतलेला असतो। तर प्रेक्षकांनो, आता सरू ही रस्त्यानं जात असते आणि राजनसुद्धा मंदिरात जाण्यासाठी निघालेला आहे। तर आता राजनच्या गाडीतल्या ड्रायव्हरमुळे सरूचा ॲक्सिडेंट झालेला असतो की सरू लगेच गाडीच्या समोर पडलेली असते। पण प्रेक्षकांनो, आता सरूचा चेहरा झाकलेला असल्यामुळे राजनला तिचा चेहरा दिसत नाही आणि तिची मदत करण्यासाठी राजन
चा ड्रायव्हर आणि राजन दोघे मिळून सरूला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात ॲम्ब्युलन्समध्ये. ॲम्ब्युलन्सला कॉल करतो आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. पण सरू ही बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते आणि आता तिचा चेहरा झाकलेला असल्यामुळे राजनला काहीच दिसत नाही. लगेच राजनचा ड्रायव्हर आणि राजन सरूला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. तर आता हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती सरूची ट्रीटमेंट चालू होते. आता कमळी आणि निगी ह्या हॉस्टेलवरती गेलेल्या असतात. तर कमळीला काहीतरी असं जाणवते की तिची आई आज म्हणजे कमळीला तिच्या आईची खूप आठवण आलेली असते, म्हणून तिच्या डोळ्यात अश्रू येतात. आणि त्यावर निगी बोलते, कमळी तुला काय झालं गं, तू का रडत आहेस, तू तर अशी कधीही वागत नाही. पण मात्र आज कमळी बोलते, आज ना मला आईची खूप आठवण येत आहे गं, त्यामुळे मला तिची खूप आठवण येत आहे. आज आबाची सुद्धा मला आठवण येत आहे, असं ती निगीला बोलते. त्यावर निगी म्हणते, तू उद्या सकाळी ऋषी सरांच्या मोबाईलवरून आईला कॉल कर आणि तिचे म्हणजे तुझ्या काकूला कॉल कर आणि तिच्याशी बोल, तुला बरं वाटेल, त्यानंतर तुला बरं वाटेल, असं ती निगी कमळीला सांगते. तर प्रेक्षकांनो, आता मात्र आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आलेला आहे. डॉक्टर राजनला सांगतात की तुमच्या पेशंटला जास्त लागलेलं नाही आहे, त्या विकनेसमुळे त्यांना चक्कर येऊन पडल्या, तुमच्या गाडीसमोर त्यांचा छोटासा ॲक्सिडेंट झाला, असं आता डॉक्टर सांगते. तुम्ही त्यांना भेटू शकता. तर आता प्रेक्षकांनो, कमळीची आई हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपलेली असते आणि राजन जसा कमळीच्या आईच्या रूममध्ये जातो तेव्हा त्याला कळून चुकते की ही तर आपली गौरी आहे. तेव्हा मात्र राजन काही न बोलता गौरीचा हात हातात घेतो आणि जोरजोरात रडायला लागतो. गौरी, 18 वर्ष झाली मी तुला शोधत आहेस गं, तू मला आज मिळाली तू मला, कुठं होतीस ग गौरी, कुठं होतीस तू, असं बोलून मात्र राजन जोरजोरात रडायला लागतोय. मात्र गौरी काही बोलत नाही आणि रडायला लागते. राजन खूप खुश झालेला असतो की एवढ्या दिवसांनी राजनची गौरी त्याला मिळालेली आहे. आणि तेवढ्यातच नर्स येते आणि जे सरूला सलाईन चालू असते त्या सलाईनमध्ये औषध टाकते. तर आता सरू मनात विचार करते की आपल्याला राजनला सांगायला हवं की आता आपली मुलगी कमळी काहीतरी मोठ्या संकटात आहे आणि राजनच फक्त तिला वाचवू शकतो कामिनीपासून, तिच्या जीवाला धोका आहे हे सांगणारच असते प्रेक्षकांनो. तर इकडे आता जे नर्स असते ते इंजेक्शन दिलेलं असतं सलाईनमध्ये, त्यामुळे आता सरूला झोप आलेली असते आणि तिने राजनला काहीही सांगितलेलं नसतं, ती झोपून जाते. तर आता राजन नर्सला विचारतो, नर्स, आता ही माझी बायको आहे, ही आता माझ्यासोबत बोलत होती, मात्र आता ही काहीही न बोलता झोपी का गेली. त्यावर नर्स बोलते की सर, तुम्ही काहीही विचार करू नका, त्या ठीक आहेत. त्यांना 1-2 तासानंतर लगेच त्यांची झोप मोडून त्या पुन्हा जाग्या होतील, तेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. आता त्यांच्या औषधाची वेळ झाल्यामुळे मी त्यांना इंजेक्शन दिलेलं आहे. तर आता राजन मात्र खूप खुश झालेला असतो प्रेक्षकांनो. तर आता कामिनीने सुद्धा असा भयंकर डाव रचलेला असतो, तो म्हणजे कमळीला मुंबई. तर प्रेक्षकांनो, इकडे कमळीसुद्धा खूप खुश झालेली असते, कारण आता कमळीचं स्वप्न, कबड्डीविषयीचं स्वप्न लवकरातच पूर्णत्वास येणार असते. त्यासाठी आता कमळीसुद्धा खूप खुश झालेली असते. कमळीच्या कॉलेजमध्ये लवकरच कबड्डीची खूप मोठी स्पर्धा होणार आहे, त्यासाठी त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी कमळी खूप खुश झालेली असते. मात्र आता कामिनी या स्पर्धेत कमळीला भाग घेऊ देणार का आणि कमळी ही अनिकाला कशी हरवणार हे सुद्धा पाहणं प्रेक्षकांना तेवढंच रंजक आहे. तर आता कामिनी, रागिनी आणि अनिका हा कोणता नवीन डाव खेळणार आहे. तर आता जेव्हा सरू राजनला सर्व कामिनीचं भयंकर अवताराबद्दल सांगणार आहे हे पाहणं सुद्धा तेवढंच रंजक आहे. तर आता नेक्स्ट एपिसोडमध्ये हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. जय गजानन माऊली.